एकनाथ शिंदेंच्या लोकप्रिय योजनेला फडणवीस आणि अजित पवारांनी ब्रेक दिलेला आहे। शिंदेंनी सुरू केलेली मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदेंनी या योजनेची घोषणा केलेली होती। ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रमुख तीर्थस्थळांचं दर्शन या अंतर्गत घडवलं जात होतं। आनंदाचा शिधा ही योजना थांबवण्याचा सुद्धा फडणवीस सरकारचा विचार असल्याचं कळतंय। तिजोरीवरती आर्थिक ताण वाढल्यामुळे मोफत योजना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्या सोबत आहेत। राजू, ही लोकप्रिय योजना आता एकनाथ शिंदेंची बंद करण्यात येते असं कळतंय, अधिक माहिती काय आहे? पाहतो आपण राज्य सरकारच्या आणखी एका योजनेला जो आहे तो ब्रेक लागण्याची दाट शक्यता आहे। मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना जी आहे ती आता बंद करण्याच्या मार्गावरती आहे, अशा प्रकारची चर्चा सुद्धा सरकार दिली आपल्या पाहायला मिळते। विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय घेतला गेला असल्याची आहे ती माहिती समोर येते। आपण पाहतोय की राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे, त्यामुळे ज्या अनेक योजना आहेत त्या बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। आधीच आपण पाहतोय की आनंदाचा शिधा आणि दुसरी आपण शिवभोजन थाळी ह्या दोन योजना ज्या आहेत बंद करण्यासाठी राज्य सरकारचा जो आहे तो प्रयत्न सुरू आहे। आणि आता तिसरा जो योजना आहे ती मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजना ही बंद करण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न सुरू आहे। कारण आपण पाहतोय की माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कालावधीमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती। तीर्थक्षेत्रांचं जे आहे ते योजना ही होती आणि त्यासाठी आता यासाठी फंडच लागणार होता। गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय का 30 कोटींचा फंड ट्रान्सफर केला होता, मात्र आगामी फंडांची जी आहे ती तरतूद करण्यासाठी कुठेतरी नकार दिला गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता ही योजना जी आहे ती बंद पडण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद राजू आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर एकंदरीतच सरकारी तिजोरीमध्ये सध्या असलेली कमतरता आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना या सगळ्या गोष्टींचा आर्थिक ताण बघता या योजनेला ब्रेक देण्यात आलेला आहे असं दिसतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।